कुठल्यातरी दुसऱ्या एक्सपोर्टरच्या अंडर काम करणारा त्यांचा एजंट म्हणून नव्हे तर नाही. त्याला प्रत्यक्षामध्ये एक्सपोर्टर बनवणार आहोत आपण. Yes. ना आतापर्यंतची जी सिस्टीम होती त्या सिस्टीम मध्ये आणि आत्ताच्या सिस्टीम मध्ये आपण काय फरक करणार आहोत? आताच्या सिस्टीम मध्ये असं असेल की वैयक्तिक प्रत्येक कॅन्डिडेटची एक कंपनी स्वतःची असावी. म्हणजे या पद्धतीचं कॉस्टिंग खर्च करण्याची तयारी असलेल्या आणि Yes. याच्यामध्ये इंटरेस्ट असलेल्या उमेदवारांनीच आपला याचा अर्ज केला पाहिजे. येस सर. पण सीएचे योग्य आहे हे कशाच्या आधारावर ठरवायचं? सर कॉस्टिंग अमृतचे हे जे आत्ताचे लाभार्थी आहेत हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले आहेत, त्यांच्याकडे आर्थिक ताकद तेवढी नाहीये. आणि एक असा समज आहे की जो परदेशामध्ये माल पाठवण्याकरता जो एक्सपोर्टर असतो तो श्रीमंत असावा लागतो, भरपूर पैसा असावा लागतो. मग या क्षेत्रामध्ये करिअर करण्याकरता कोणी पुढे यायला पाहिजे? हे या मुलांसाठी हे करिअर आहे का? आपला एक गैरसमज कसा झालाय की एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की आपल्याकडे तेवढं ते कॅपेक्स असलं पाहिजे, हो, जेणेकरून प्रत्येक कॅन्डिडेटला प्रॅक्टिकल ओरिएंटेड आणि जी ऍक्च्युअल रिक्वायरमेंट आहे फील्डवरती ती कशी करता येईल त्याला पूर्ण आपण ते प्रोसेस फ्लो मध्ये आपण टाकलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्याला एक्सपोर्टर बनवण्याकरता म्हणून आपण तयार करणार आहोत. येस. नमस्कार, अमृत प्रवाहामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत या माध्यमातून आपण विविध प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम, योजना राबवत असतो. त्यामध्ये शैक्षणिक, व्यावसायिक, कौशल्य विकासाच्या योजना इत्यादी आहेत. आणि हे करत असताना आता आपण वेगळ्या पद्धतीनं योजना राबवण्याचा नवीन प्रकार सुरू करत आहोत. यामध्ये पहिला उपक्रम आपण सुरू करत आहोत तो आहे आयात निर्यात प्रशिक्षणासंदर्भात. मागच्या वर्षभराच्या अनुभवानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की आता आपण ज्या पद्धतीनं कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देत होतो त्यामध्ये थोडाफार बदल करण्याची आवश्यकता आहे. अमृत आता आयात निर्यात प्रशिक्षणामध्ये म्हणजे जागतिक व्यापार प्रशिक्षणामध्ये एक वेगळ्या स्वरूपामध्ये शिकवणार आहे. मग हा कौशल्य विकासाचा कार्यक्रम अमृतच्या माध्यमातून कसं राबवणार आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. अमृतचा हा जो नवीन उपक्रम नवीन स्वरूपामध्ये सुरू करत आहोत. उपक्रम गेल्या 2 वर्षांपासून चालू आहे, परंतु आपण हा नवीन पद्धतीने सुरू करत आहोत. सिलेबस तोच असेल किंवा त्यातला ऍडव्हान्स सिलेबस असेल, परंतु आपण नवीन स्वरूपामध्ये तो राबवणार आहोत. तर तो कशा पद्धतीने असेल याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगू शकाल? सर कसं आहे, मागच्या 1 वर्षात जसं तुम्ही सांगितलं किंवा जी पद्धती आहे इम्पोर्ट एक्सपोर्टची ती बेस थेरॉटिकल जास्त आहे. पण आपण 1 वर्षाचा जो अनुभव घेतला त्याच्या अनुषंगाने आपण काय केलंय की पूर्ण प्रोसेस फ्लो तयार केले, जेणेकरून प्रत्येक कॅन्डिडेटला प्रॅक्टिकल ओरिएंटेड आणि जी ऍक्च्युअल रिक्वायरमेंट आहे फील्डवरती ती कशी करता येईल त्याला पूर्ण आपण ते प्रोसेस फ्लो मध्ये आपण टाकलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये त्याला एक्सपोर्टर बनवण्याकरता म्हणून आपण तयार करणार आहोत. येस. म्हणजे एक्सपोर्टर बनवण्याकरता एक कुठल्या तरी दुसऱ्या एक्सपोर्टरच्या अंडर काम करणारा त्यांचा एजंट म्हणून नव्हे तर त्याला प्रत्यक्षामध्ये एक्सपोर्टर बनवणार आहोत आपण. येस. मग हे करत असताना आतापर्यंतची जी सिस्टीम होती त्या सिस्टीम मध्ये आणि आत्ताच्या सिस्टीम मध्ये आपण काय फरक करणार आहोत? आताच्या सिस्टीम मध्ये असं असेल की जी रिक्वायरमेंट असते, थोडक्यात उदाहरण सांगतो की एखादा नवीन एक्सपोर्टर जर आपण तयार करतो त्यातलं काय काय रिक्वायरमेंट असते की एक पहिल्यांदा त्याला कंपनी त्याला फॉर्म करावी लागते. आधी कसं होतं की तो दुसऱ्याच्या कंपनीवरती किंवा काय थर्ड पार्टी म्हणून काम करतो, पण आपण तसं करणार नाही. आपण काय करणार, वैयक्तिक प्रत्येक कॅन्डिडेटची एक कंपनी स्वतःची असावी. एक कंपनी किंवा क्लस्टर मध्ये जे काही आपले बॅच असेल 4-5 जण मुलं एकत्र जर येतील. मोठं तिकीट साईज असेल, मोठं उलाढाल असेल तर 5-6 लोक मिळून एक कंपनी फॉर्म करतील. मग कंपनीमध्ये कुठल्या पद्धतीचे फॉर्म करतील? मेजरली एक्सपोर्टला LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या जास्त सोयीस असतात, कारण त्याला बाकीचे मग डिबेट रेमिटन्स वगैरे यायला सोपं जातं. कंपनी असेल तर लिगल कम्प्लायन्स मध्ये पण तो व्यवस्थित बसतो. त्याची KYC जसं कंपनी फॉर्मेशनला जे लागते ते एक आहे. एक कंपनी फॉर्म झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की कुठला सेक्टर निवडायचा आहे. आता आपण जर बघितले तर खूप सेक्टर आहेत. ऑटोमोटिव्ह आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, FMCG आहे, त्याच्यानंतर ऍग्री आहे. मग कुठल्या क्षेत्रामध्ये त्याला एक्सपोर्ट करायचंय त्याला पहिले त्या क्षेत्रामधलं ज्ञान, टेक्निकल ज्ञान पण असणं गरजेचं आहे. कारण ते टेक्निकल ज्ञान असल्याशिवाय तो कॉस्टिंग, त्याचं रिपरकेशन, त्याचे लायसन्सेस कसे काढायचे, काय काढायचे त्याला कळणार नाही. आपण तेही त्याच्यात इन्क्लूड करणार आहोत. एकदा ते सेक्टर ओरिएंटेशन झालं, त्याचं सेक्टर ओरिएंटेशन झाल्यानंतर मग तो आपण त्याला कंपनी फॉर्मेशन झाली, सेक्टर स्पेसिफिक झाले, मग सेक्टर स्पेसिफिक काय काय लायसन्सेस लागणार आहेत ते लायसन्सेस आपण त्याला कसे काढायचे हे प्रॅक्टिकल तो स्वतः जाऊन करेल फील्डवरती. म्हणजे थोडक्यात एक फसायचं लायसन्स आहे किंवा अपेडाचं लायसन्स काढायचं आहे, आपण त्याला अशी लोक उपलब्ध करून देऊ की जे ऑलरेडी या क्षेत्रात काम करतायत, जे गव्हर्नमेंट बरोबर टायअप आहे ज्यांच्या लायसन्ससाठी, पण तो स्वतः तिकडे जाईल. आता काय होतंय की त्याला प्रत्यक्ष कळायला पाहिजे की ही प्रोसेस कशी आहे, म्हणजे उद्या जेणेकरून त्याला जे अडचणी येतील तर स्वतः तो कम्प्लीट करू शकतो. आपण हँडहोल्ड करणार आहोत त्याला व्यवस्थित. मग एकदा ते लायसन्सेस आले,
मग नेक्स्ट असेल त्याचं IC कोड, आई कोड, त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड म्हणतो आपण त्याला, ते आपण काढून देऊ. म्हणजे वैयक्तिक कंपनीचा एक इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, त्याचे सगळे लायसन्सेस आणि त्याची कंपनी, हे एक पहिली प्रोसेस झाल्यानंतर म्हणजे आपण ज्यावेळेला प्रशिक्षण सुरुवात करणार हो. त्या पहिल्या मॉड्यूल मध्येच आपण त्यांचं लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुरू करून Yes, टाकणार आहे. पहिल्या 15 दिवसात आपण ते प्लॅन करतोय की हे सगळे लायसन्सेस जे आहेत पॅरलली, हे जोपर्यंत हे होत नाही तो स्वतः एक्सपोर्टर बनू शकणार नाही. म्हणजे प्रॅक्टिकली आपण फक्त थिअरी करून सांगून तुम्ही तुमचं काढा असं न म्हणता नाही. प्रॅक्टिकली त्यांना हे करणार हो. की हे सगळं कसं काढायचं आणि त्यांच्यासोबत आपण हँड होल्डिंग म्हणून आपला एखादा माणूस Yes. त्याच्यासोबत जाईल, येस त्यांना गाईड करेल येस आणि प्रत्यक्षामध्ये हे लायसन्सेस काढून देण्याचं काम करेल. येस मग याचा अर्थ असा जर कोणी असेल की हौशी नवशी आपण जरा बघूया बुवा कसं काय चालतंय बुवा, अशी माणसं इथे येऊन नाही उपयोगात सर, त्याला स्क्रीनिंग मध्येच आपण काय करणार आहोत, स्क्रीनिंग मध्ये प्रश्नावली अशी तयार करणार आहोत. याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की भांडवल. फॉर एक्झाम्पल, आता आपण ते लोन संदर्भात किंवा काय संदर्भात कसं करता येईल त्याच्यावर आपण त्याला प्रशिक्षण देणार आणि त्याची मानसिक तयारी आणि आर्थिक तयारी असेल तरच तो पुढे जाऊ शकतो. कारण ह्याला कॉस्ट आहे, प्रत्येक लायसन्स काढायला जी कॉस्ट आहे फॉर एक्झाम्पल, त्याची ती तयारी, त्याला कमीत कमी कॉस्ट कशी मिळून देईल आपण ते प्रयत्न करू आणि ते पूर्ण कॉस्टचा एक चार्ट आपण त्याला तयार करून देऊ की हे लायसन्सेस किंवा कंपनी फॉर्मेशन, GST असेल किंवा व्हॉट एव्हर जे रिक्विजिट आहे ह्याला एवढी कॉस्ट लागणार आहे. म्हणजे या पद्धतीचं कॉस्टिंग खर्च करण्याची तयारी असलेल्या आणि याच्यामध्ये इंटरेस्ट असलेल्या उमेदवारांनीच आपला याचा अर्ज केला पाहिजे. येस सर. ही पहिली प्री रिक्विजिट राहणार आहे येस आणि याच्यानंतरचा मग दुसरा टप्पा सुरू होईल. येस आता असं एक लक्षात येते की अनेक जणांनी एक्सपोर्ट संदर्भात प्रशिक्षण तर घेतलेलं आहे, हो. परंतु त्यांना बायर उपलब्ध होत नाहीये. राईट. आणि ज्यावेळेला बायर उपलब्ध होतो त्यावेळेला तो जेन्युइन आहे किंवा नाही हा दुसरा त्यानंतरचा प्रश्न आहे. पण बायर उपलब्ध होण्यासाठी म्हणून काय नेमकं करावं लागेल त्यांना, हा जेन्युइन आहे किंवा नाही काय करावं लागेल, या संदर्भात आपण काय करणार आहोत? ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. बायर शोधण्याकरिता किंवा न्यू बायर शोधण्याकरिता भरपूर प्रमोशन्स होतात. काही एक्सपोज होतात कंट्रीजमध्ये, त्या कंट्रीजमध्ये. तिथे जे बायर येतात, कंपनीज येतात, त्या कंपनीचा डेटा कलेक्ट करून आपण त्याची माहिती काढतो आणि त्याची लिस्ट जी असते ती एम्बॅसीकडनं पण आपण जेन्युइन बायर्सची लिस्ट आपल्याला मिळते की हे खरोखर एक्सपोर्ट करतायत आणि यांचा रेकॉर्ड चांगला आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असतो की नवीन आहे एखादा आणि कसं ट्रस्ट करणार आपण एखाद्या कंट्रीमध्ये. जर आपण इथून माल पाठवला आणि त्यांनी पैसेच पाठवले नाही तर हा खूप मोठा प्रॉब्लेम. खरंय. आणि एका ऑर्डरमध्ये तो माणूस तो बसून जातो. सर ह्याच्यासाठी एक महत्वाचा मुद्दा की LC प्रकार आहे, लेटर ऑफ क्रेडिट जे आहे. आपण सपोज त्यांनी आपल्याला ऑर्डर पाठवली, सगळं कम्युनिकेशन ईमेल थ्रू झालं, त्यांनी आपल्याला परचेस ऑर्डर पाठवली आणि मग आपण त्याला जी कॉस्ट असते आपली एक्सपोर्टची जी कॉस्ट असते त्याच्या अगेन्स्टला आपण लेटर ऑफ क्रेडिट मागतो त्याच्याकडनं. मग हे एन्डॉस असतो बँकेकडनं तिकडच्या. म्हणजे आपला माल व्यवस्थित आपण जे टर्म्स अँड कंडिशन्स डिफाईन करतो, ह्याची वर्क ऑर्डरची कॉपी, हे सगळे डॉक्युमेंट त्या बँकेला जमा होतात आणि मग आपण त्या प्रोसेसप्रमाणे जर माल पाठवला पुढे आणि ते व्हेरीफाय होतं की येस, जे आपण कमिट केलं होतं ते माल त्या पॅकिंगमध्ये आलेला आहे, ती क्वांटिटी आलेली आहे आणि मग काय होतं, ती लेटर ऑफ क्रेडिट आपल्याला इथे रिलीज होते आणि ती 30 to 45 डेज मध्ये होते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की खात्री जी आहे बायर्स हा जेन्युइन आहे आणि हा आपण जे माल ह्याच्यात 2 गोष्टी पण होतात की एखादा तिकडनं लेटर ऑफ क्रेडिट येतो, आपण परचेस ऑर्डर, पण आपला माल त्या पद्धतीचा नसतो किंवा त्या क्वालिटीचा नसतो, त्याच्यामुळे ती LC रद्द पण होऊ शकते. बरं. आपल्याला इन्शुअर करायला लागेल की आपण जे कमिटमेंट इथून केलेलं आहे त्या कमिटमेंट आपण 100% उतरलं पाहिजे. एक्सपोर्टचा हा नियम आहे. लेटर ऑफ क्रेडिट तेव्हाच तुम्हाला ती रिलीज होते. आता याच्यामध्ये एक्सपो संदर्भात ज्या अनेक ठिकाणी होत असतात तिथला खर्च जास्त असतो आणि आपले इंडिव्हिज्युअल हे आपले जे अमृतचे लक्षित गटातील लाभार्थी आहेत हे तर इकॉनॉमिकली विकर सेक्शनचे लोक आहेत. बरोबर. तिथला खर्च हे आपले लोक करू शकणार नाही. नाही करणार. मग त्यासाठी आपलं काय करणार आहोत? ह्याच्यासाठी माझं एक असं तुम्हाला सजेशन असेल की आपण ॲज अन अमृत आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. अमृत सेंट्रली आपण एखादा एक स्कीम किंवा एखादा आपण तो प्रोसेस किंवा तुम्ही पॉलिसी तयार केली तर त्या पॉलिसीच्या अंतर्गत अमृत हा सहभागी होईल आणि अमृतचे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी त्या सेक्टरमधले, सपोज मॅन्युफॅक्चरिंगचा असेल एक्सपो किंवा फूडचा असेल तर आपल्याकडे 15 आहेत, 20 आहेत. मग ते आपण त्यांना विचारून 5-5 मध्ये, 10-10 मध्ये जशी कॉस्ट आपल्याला त्यांची जी कॉस्ट स्टॉलची असेल किंवा काय असेल, येण्या जाण्याचा खर्च असेल, हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपण आपलं क्लस्टर तयार करून ती लोक आपण तिथे पाठवू शकतो. म्हणजे जेणेकरून त्या सगळ्या लोकांमध्ये आपला तिथला जो खर्च असेल तो डिस्ट्रीब्यूट होईल आणि एकावरती तो लोड येणार नाही. LCचा जरी तो विषय असला तरी सुद्धा सर्वसामान्य एक्सपोर्टर म्हणून जे आता आपल्या नवीन मुलांना आपण शिकवणार त्यांच्यापुढे हा बेसिक प्रश्न असा राहणार आहे की तो बायर जेन्युइन आहे का.
बरोबर. तर हा प्रश्न कसा सोडवायचा आपण? सर काही लिस्ट सबस्क्रिप्शन लिस्ट अवेलेबल आहेत. काही शासनाच्या पोर्टल्स आहेत आणि काही वैयक्तिक प्रायव्हेट पोर्टल्स आहेत, जेणेकरून तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घ्यावा लागतो आणि त्या सबस्क्रिप्शनमधनं जेन्युइन बायरची लिस्ट ऑलरेडी असते. मग ते तुम्हाला पैसे भरावे लागतात. कदाचित असं असेल, की एखादा सबस्क्रिप्शन कॉस्ट जास्त असेल आणि ते कॉस्ट बेअर करू शकत नाहीये इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट. मग त्या याच्यामध्ये आपण ॲज अन अमृत जसं आपण बोललो, की अमृतने एखादं सबस्क्रिप्शन घेतलं, त्याचं ते लाभार्थी आपले जे आहेत ते त्याचा फायदा घेऊ शकतात. त्या सेक्टरमधलं. मग कुठल्या सेक्टरमध्ये आपल्याला सबस्क्रिप्शन घ्यायचं हा एक मुद्दा झाला. जसं मी मगाशी सांगितलं, की एक्स्पोमध्येच गेल्यानंतर सगळ्यात जास्तीत जास्त फिरणे त्याच्यामध्ये, जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट होणे. काय होतं कधी-कधी काय होतं जातात लोकं, पण एका जागेवर बसतात आणि म्हणतात आम्हाला कोण बायर आलं नाही किंवा क्लायंट आला नाही. पण त्या एक्स्पोमध्ये जाऊन नुसतं आपलं नाही, सगळ्या स्टॉल फिरणे म्हणजे जेणेकरून टेक्नॉलॉजी कुठे चालले, आपण कुठे आहोत, आपल्याला काय-काय इम्प्रुव्हमेंट करायचे ह्या गोष्टी पण तिथे शिकता येतात आणि तिथं जाता-जाता काय होतं कदाचित, की तिथं एखादा आपण बोलता-बोलता एक नवीन बायर तिथं पण मिळून जातो. म्हणजे इट इज नॉट हे कॉन्टॅक्ट्स की वाढतात. आपल्याला आपल्याला इथंच आपल्या जागेवरती येईल. पूर्ण तो जो एक्झिबिशन हॉल असतो ना, तो पूर्ण त्यांनी एक आणि एक स्टॉल चेक करून यायला पाहिजे. हे जर केलं तर निश्चितच त्याला चांगले बायर मिळतील. त्याचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्याला टेक्नॉलॉजीवरती चांगली माहिती मिळेल तिथे. करेक्ट, करेक्ट. एक्सपोर्ट करत असताना कस्टम हाऊस एजंट CHA हा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे राइट. आणि त्या ठिकाणी अनेक जणांचं अडते. बरोबर. तो प्रश्न नेमका आपण कसा सॉल्व्ह करणार आहोत आणि आपल्या लोकांना कशा पद्धतीनं ती व्यवस्था सुरळीत चालेल अशी काय व्यवस्था करणार आहोत? कसं आहे सर जो व्यक्ती प्रत्यक्षात एक्सपोर्ट करतो, त्याला त्याचे प्रोज आणि कॉन्स हे कळतात. ज्यांनी कधी एक्सपोर्ट स्वतःहून केलेलं नाहीये, त्याला CHAचा अर्थच कळत नाहीये आणि तो त्याच्या ट्रॅपमध्ये येतो कॉस्टिंगमध्ये. ट्रॅप म्हणजे आता एक एक्झाम्पल आहे, मला एखादं वेसल किंवा कंटेनर पाठवायचं आहे. तर एखाद्या CHAने एक CHA सांगणार की तुला $100 लागतील. फ्रेट चार्जेस. दुसरा CHA सांगणार $200 लागतील. त्यात वस्तू तीच आहे, फ्राईट पण तेच आहे, शिप पण तेच आहे. पण हे जे कॉस्टिंग जे खूप व्हेरी होतात. नवीन माणसाला हे कळत नाही. आणि जेव्हा आपण त्या क्षेत्रामध्ये स्वतः काम केलेलं असेल, आता आमचं उदाहरण की आम्ही स्वतः ऑलरेडी एक्सपोर्ट केलेलं आहे स्वतः. ह्याच्यामध्ये आम्हाला त्याचं एक्सपोर्टचं ज्ञान आहे की कुठला CHA निवडायचा आणि सगळ्या कंट्रीजमध्ये फ्रेटची कॉस्टिंग आहे. त्याचा अभ्यास केलेला आहे आम्ही. म्हणजे तो खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही तो अभ्यास केला नाही तर तुमचे लॉसेस होण्याचे खूप चान्सेस असतात. CHA निवडताना योग्य पद्धतीने CHA निवडणं खूप CHA आहेत. तुम्ही वेबसाईट किंवा इंटरनेटवरती किंवा सोशल मीडियावरती बघणार तर CHAची लिस्ट आहे. पण CHA योग्य आहे हे कशाच्या आधारावर ठरवायचं? सर कॉस्टिंग सगळ्यात महत्वाचं मेन आहे CHAला ही कॉस्टिंग आहे सर. CHA सगळे अप्रूव्ड असतात. तो काही इश्यू नाहीये, की तो फसवत नाही, की आपला कंटेनर तिकडे जाऊन हे कर. सगळे अप्रूव्ड CHA असतात. पण सगळ्यामध्ये कॉस्टिंगचा हा खूप डिफरन्स असतो. आपण एक CHA वरती अवलंबून राहणं हे नाहीये. आपल्याला एका बिझनेसमध्ये असेल तर 4 आणि 5 CHAशी कन्सल्ट करावा लागतो. मग कंपॅरिझन करावा लागतो, एनालिसिस करावा लागतो. एकदा एनालिसिस कळालं, की हीच गोष्ट हा 20 फीट कंटेनर हा तीच वेसल आहे. वेसल एकच असते. सपोज 10 तारखेला माझी ही वेसल जाणार आहे. वेसलचं नाव XYZ आहे. आता तेच सांगायचं, की मला ह्या वेसलवरती हे माल पाठवायचं. मग एका CHA कडनं एक कोटेशन घ्यायचं, दुसरं CHA कडनं आणि त्याच्यामध्ये हिडन कॉस्ट मेन्शन असतात. ते हिडन कॉस्ट आपल्याला वाचता आले पाहिजे. अच्छा, म्हणजे सगळ्यात याचा महत्वाचं. अर्थ आपण आपल्या प्रशिक्षणामध्ये हे हिडन कॉस्ट, ॲक्चुअल कॉस्ट, कॉस्टिंग येस. याच्यावर सुद्धा आपण त्यांना येस सांगणार आणि आहोत. प्रॅक्टिकली त्यांना आपण दाखवणार कसं हिडन कॉस्ट असते, कशी कॅल्क्युलेशन करायची जेणेकरून त्यांचं प्रॉफिट मार्जिन जो आहे तो इन्क्रीज होईल. आता हे प्रॅक्टिकली आपण त्यांना शिकवणार म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे की जी अमृत याच्यामध्ये घेऊन आलेली आहे? प्रॅक्टिकली त्यांना शिकवणार म्हणजे काय करणार? सर प्रॅक्टिकली म्हणजे आपण एखादं कन्साइनमेंट पाठवतो. त्या कन्साइनमेंटला डे सपोज वर्क ऑर्डर पासून पर्चेस ऑर्डर पासून कसं प्रोसेस असते, त्याच्यानंतर CHAशी कसं वैयक्तिक आपण CHAशी जाऊन तिथं कन्सल्ट कसे करणार, त्यांना घेऊन जाणार आपण त्या साईटवरती, त्यांच्याशी डिस्कस करणार. मग CHA आपल्याला त्याचं हे सांगणार. ते कोटेशन आल्यानंतर त्याचा स्टडी कसा करायचा आणि मग ते वेसल कुठे सबमिट करायचे डॉक्युमेंटेशन एक बंच असतो पूर्ण. ते सगळे बंच मग चेंबर ऑफ कॉमर्सचं एंडोर्समेंट लागते इथं. कुठल्या चेंबर ऑफ कॉमर्सची एंडोर्समेंट लागेल, काय आपण प्रोडक्ट पाठवले तर. या सगळ्या गोष्टी त्यांना वैयक्तिक इथं आपण पोर्टवरती किंवा पोर्टच्या जवळ जे ऑफिसेस आहेत ते दाखवणार आणि जेणेकरून त्यांना जी कन्सेप्ट क्लॅरिटी आहे ती पूर्णपणे कंप्लीट होईल त्यांची. म्हणजे प्रॅक्टिकली ज्यावेळेला ते करायला लागले म्हणजे थेअरी फक्त सांगायचं, सोडून नाही, द्यायचं असं नाहीये. नाही. प्रॅक्टिकली त्यांना ते काम करण्याकरता त्यांच्यावर सोपवायचं. येस.
हा ही जबाबदारी देऊ आपण 5-5 मुलांमध्ये, 10-10 मुलांमध्ये आपण त्यांना ती जबाबदारी देऊन ते Assignment पूर्ण द्यायचे. असाइनमेंट्स देऊन ते असाइनमेंट्स कंप्लीट करून घ्या. करेक्ट. आणि हा अत्यंत चांगला प्रभावी माध्यम आहे. अमृतच्या जागतिक व्यापार ह्या उपक्रमासंदर्भात आपण बोलत आहोत. अमृतचे हे जे आत्ताचे लाभार्थी आहेत, हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले आहेत. त्यांच्याकडे आर्थिक ताकद तेवढी नाहीये. आणि एक असा समज आहे, की जो परदेशामध्ये माल पाठवण्याकरता जो एक्सपोर्टर असतो, तो श्रीमंत असावा लागतो. भरपूर पैसा असावा लागतो. मग या क्षेत्रामध्ये करिअर करण्याकरता कोणी पुढे यायला पाहिजे? हे या मुलांसाठी हे करिअर आहे का? सर जागतिक पातळीवरती आपण विचार केला तर रिक्वायरमेंट खूप आहे. भारताकडे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, त्याची जी डिमांड आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये ती खूप आहे, प्रचंड आहे. पण आपला एक गैरसमज कसा झालाय, की एक्सपोर्ट, इम्पोर्ट म्हटलं की आपल्याकडे तेवढं ते कॅपेक्स असलं पाहिजे. हो. 5-10 कोटी, 10 कोटीचं बँक बॅलन्स असलं पाहिजे. करेक्ट. तेव्हाच हे आपण व्यापार सुरू करू शकू असं नाहीये. आपण एखाद्या छोट्या छोट्या प्रमाणावर जरी चालू केलं. सपोज मी एक तुम्हाला उदाहरण देतो. एक आपण ओनियनचा कंटेनर पाठवला इकडे. आपण मिडल ईस्टमध्ये कुठेही पाठवला, तर ओनियनचा एक कंटेनर 40 फीट रिफर कंटेनर असतो. त्याची मॅक्सिमम कॉस्ट किती होऊ शकतो? मॅक्सिमम जरी हायर रेटला जरी कांदा असेल, तर 10 लाख, 12 लाख ते 15 लाख एका कंटेनरची कॉस्ट असते. आणि एक कंटेनर पाठवला, आता कसं होतं, की ते सायकल पण खूप गरजेची आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही आयात निर्यात करता त्याची सायकल तुटली नाही पाहिजे. तर त्याच्यात काय होतं, की आपण दोघं-तिघं मिळून एक 50-60 लाखाचं कॅपेक्स तयार केलं. तिघं जण मिळून त्यांनी जर हे केलं, तर चांगलं प्रॉफिटेबिलिटी या धंद्यामध्ये पण आहे. साधारण त्याला प्रॉफिट किती सर कसं असतंय डिपेंड आहे. म्हणजे एका कंटेनरमध्ये त्याला 50,000 ते 1,00,000 निघतात. इट डिपेंड्स प्युअरली ऑन दी रेट. समोरच्याची बाईंग हे. तर मॅक्सिमम 50 ते 1,00,000 मध्ये एका कंटेनरमध्ये त्याला मिळतात. जर ते 60 लाखामध्ये तो सायकल 5 कंटेनर जरी महिन्याला पाठवलं तरी त्याला 5 लाखाचं उत्पन्न परंतु होतं. एवढे मोठमोठे आकडे ऐकून आमच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे लोक तर घाबरून जातील. सर ते ही सवय जर ज्याला मोठं व्हायचं असेल, त्यांनी हे मोठे आकडे ऐकायची हिंमत सवय ठेवली असावी, पाहिजे. सवय ठेवली पाहिजे. तेच जर जर सवयच ठेवली नाही, आपण स्वप्नच ठेवले नाही 5 कोटीचे, आपण 50 लाखामध्येच खाली आलो, तर स्वप्न सगळ्यांनी ठेवलेली आहेत आणि खालून तुम्ही कुठल्याही क्षेत्रात घ्या, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं ती खूप मोठी झालेली आहे. आणि आपली लोक अशा पद्धतीने आपण जर स्वप्न ठेवले, छोट्या-छोट्यामध्ये स्टेप गेलं, की बाबा लॉस झालं तरी आपल्याला तेवढं तो सहन करण्याची ताकद येईल. बरोबर. असं करू नये तर काय होतं, की एखादा मोठा कॅपेक्स लावला त्याच्यात. 1 कोटी रुपये लावले, बाहेरून घेतले, काय घेतले, लोन घेतलं. मग ह्याच्यात काय होईल सर, तो खचून जाईल. जर जर फेल्युअर झालं, सगळ्या बिझनेसमध्ये प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत सर. आपण त्यांना असं शिकवणार आहे, की ती कॉन्स कमीत कमी व्हावी. म्हणजे त्याला नुकसान कमीत कमी व्हावं ह्या अनुषंगाने आपण त्याला एक्सपोर्टची ट्रेनिंग देणार आहोत. आणि याच्याकरता अमृतची व्याज परतावा योजना सुद्धा आहे. हो. आणि 15 लाख रुपयापर्यंत त्यांनी घेतलेल्या कर्जावर 12% व्याज हे अमृत भरते 2 वर्षांसाठी. त्यामुळे थोडी अमाऊंट, सुरुवातीची अमाऊंट तरी आपल्या अमृतच्या माध्यमातून त्याला सपोर्ट म्हणून 1-2 वर्षांसाठी आपण सपोर्ट देऊ शकतो. अगदी छान. परंतु प्रश्न तोच असा राहील, की एवढ्या पद्धतीनं या पद्धतीनं त्यांनी एक्सपोर्ट करायला सुरुवात केल्यानंतर तो एवढ्या प्रमाणामध्ये ग्रो होईल का? हीच भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे. सर आणि जागतिक क्षेत्रामध्ये कुठे-कुठे त्यांना अशा पद्धतीच्या संधी आहेत, याबद्दलचं ज्ञान जर त्यांना प्रॉपरली मिळालं, तर कदाचित तो कॉन्फिडेंटली काम करू शकेल. सर निश्चित आहे. जसं मगाशी सांगितलं, की एक्स्पोमध्ये गेल्यानंतर किंवा नवीन-नवीन तुम्ही सेल्स फनल तुमचा वाढवला, तर तुमच्याकडे बायरची फनल जो आहे तुमच्याकडे तो वास तयार होतो. आणि मग त्याच्यातनं तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो, की ही 20 जणांची रिक्वायरमेंट आहे. मला रिक्वायरमेंट आलेली आहे. मग त्याच्यातलं मी कुठली निवडणार आणि कुठली सेफेस्ट आहे. ही पद्धती पण आपण त्यांना शिकवणार आहोत. कारण काय होतं कदाचित आता आपण एक करता एक जण म्हणाले होते मागे, आता आपण जेव्हा मीटिंग घेतली तेव्हा ते म्हणाले, की मला 18 कोटीची ऑर्डर आली. हो, बरोबर. आता 18 कोटीची ऑर्डर आली, पण ती ऑर्डर कशी एक्झिक्यूट करायची, काय करायची 18 कोटी बघूनच ते भावूक झाले. कदाचित ते फ्रॉड पण असू असू शकेल, शकते. फसवणारे एक्झॅक्टली, असतील, असाही विषय असतो. सगळ्या मेलवरती ट्रॅक, कुठल्या मेलनी आलाय, कुठली कंपनी आहे, कुठलं काय आहे, ह्याचं सगळं आपण त्यांना कसं प्रोसेसमध्ये जायचं हे शिकवणार आहोत. आणि जेणेकरून ते त्या ट्रॅपमध्ये अडकू नये. करेक्ट. असं वाटतं नवीन लोकांना खूप ह्या ट्रॅपमध्ये येतात, की नवीन लोकांना वाटतं, की खरोखर हे जेन्युइन आहे. आणि हा एक मुद्दा झाला. दुसरा एक मुद्दा, प्रॅक्टिकल मुद्दा सांगतो. एखादा बायर भेटतो, जो एलसी देत नाही, काय देत नाही. तो काय करतो 50% ॲडव्हान्स पाठवतो. आपण माल पाठवतो, एखादा कंटेनर पाठवला त्याला. त्याच्यानंतर काय होतं, तो 50% तो 100% पाठवतो. म्हणजे एक कंटेनरचे व्यवस्थित पैसे आले आपल्याला, तो खुश होतो आपला. मग तो म्हणतो थोड्या दिवसांनी आता मला 2 पाठव.
तो 2चे पैसे परत व्यवस्थित त्याला रिमिट करतो आणि मग ते 2 करून करून आपली पण तयारी होते, आपली पण जिद्द असते की आता मी मोठं काम करणार आहे. आणि मग एक हळूच तो काय करतो, 6 ते 10 कंटेनरची ऑर्डर देतो. मग आपल्याला काय वाटतं ह्याने 2चे पैसे पाठवलेले आहेत, हे 6 ते 10 कंटेनरचे पण पैसे पण तिथंच सगळे लोक फसतात. मग असं होऊ नये, मग काय ह्या काळजी होऊ घ्यायला? नये, मग याची काळजी आपण स्लोली रॅपिडली कसं ग्रोथ करायचं, सिक्युअरली कसं ग्रोथ करायचं. आपण स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी जाऊन आलोय का? त्या बायरला भेटलोय का त्या कंट्रीमध्ये? त्याचं सेटअप बघितलंय का? त्याच्या नावावरती कागदपत्र आहेत का हे बघितलंय का? या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला ते सगळं सांगणार आहोत. कारण काय होतं हे खूप झालेलं आहे सर. प्रॅक्टिकल लोकं, शेतकरी लोकं इथं ह्या ट्रॅपमध्ये आलेली आहेत सर. अनेकांचं नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे सर. असं होऊ नये यासाठी आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे. येस. तर मित्रांनो, आयात निर्यात हे जे प्रशिक्षण अमृत मार्फत सुरू करणार आहे, अमृतचा जागतिक व्यापार प्रशिक्षण कार्यक्रम, हा कार्यक्रम आता आपण सुरू करत आहोत. अनेक लोकांचे अनेक प्रश्न येतात. प्रॅक्टिकली हे काम कसं करायचं हे कळत नाही. या प्रश्नाला उत्तर आपण ह्या नवीन स्वरूपाच्या उपक्रमामधून आपण देणार आहोत. प्रत्यक्षामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल. यासाठीचा आता एक आपण फॉर्म लगेच आपण देणार आहोत. तो अमृतचा फॉर्म भरून आपण जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपण उत्तरोत्तर अशी आर्थिक प्रगती करत जावं. काम करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येणारच आहेत, तरी सुद्धा आपला कॉन्फिडन्स कमी होऊ नये म्हणून आपण प्रत्येक विभागाला एक मेंटर सुद्धा ठेवण्याचा विचार करत आहोत, जेणेकरून तिथे आपल्या लाभार्थ्यांना एक्सपोर्ट करताना जे काही प्रश्न येतील त्याची उत्तरं सोडवल्या जातील. दर आठवड्याभरामध्ये आपण याची एक बैठक घेणार आहोत. ज्यांची प्रश्नांची उत्तरं किंवा ज्यांना काही अडलेलं आहे त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्या ठिकाणी मेंटर्स असतील. या सर्व गोष्टींचा आपण विचार करून नवीन स्वरूपामध्ये आपण हा उपक्रम सुरू करत आहोत. मी सगळ्यांना आवाहन करेन की ज्या इच्छुकांना या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं याचा लाभ घ्यावा. साधारणतः एका तालुक्यामध्ये एक लाभार्थी तरी आपला असला पाहिजे की जो त्या तालुक्यातील एक्सपोर्टचं काम कॉन्फिडेंटली करेल, असा एक महत्वाकांक्षी विचार करून आपण हा कोर्स सुरू करत आहोत. तर आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. नमस्कार.